मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानावरील आरक्षणाच्या लढ्याला यश, मराठ्यांच्या एकजुटीचा विजय। उपोषणाच्या 5व्या दिवशी राज्य सरकारकडून 8 पैकी 6 मागण्या मान्य। राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीकडून हैदराबाद गॅझेटियरला मान्यता। सप्टेंबर अखेरपर्यंत मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार। सातारा गॅझेटियर महिन्याभरात लागू। आंदोलनासाठी बलिदान देणाऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत आणि महाराष्ट्रात सापडलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयात लावणार। राज्य सरकारकडून अध्यादेश जारी। आळंदी, चाकण नगर परिषद आणि राजगुरुनगर नगर पंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकतींची 4 सप्टेंबर रोजी पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयात होणार सुनावणी। राजगुरुनगर नगर पंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेवर वार्ड क्रमांक 2 वगळता 9 वार्डसाठी एकूण 45 हरकती। चाकण नगर परिषदेकडे 10 वॉर्डमध्ये 15 हरकती तर आळंदी नगर परिषदेच्या प्रारूप रचनेवर एकूण 23 हरकती। रसायन मिश्रित दूषित पाणी पिल्याने श्री क्षेत्र म्हाळुंगे औद्योगिक वसाहत परिसरात 25 मेंढ्या दगावल्या। मेंढपाळ बाळू दामू कोकाटे यांच्या माळरानावर चरत असलेल्या मेंढ्यांनी कारखान्यातील दूषित पाणी पिल्याने मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचा संशय। घटनेनंतर धनगर बांधव आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण। खेड तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत मृत पावलेल्या मेंढ्यांचे केले शवविच्छेदन। मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मेंढ्यांच्या अवयवाचे नमुने घेत तपासणीसाठी केले पोलिसांच्या हवाली। आळंदी नगर परिषदेतर्फे सन 2018 पासून प्रलंबित असलेल्या वारसा नियुक्ती प्रकरणाला अखेर मिळाला न्याय। सुनील भीमराव गालफडे यांना लाड पागे वारसा नियमानुसार वाहन चालक वर्ग 3 या पदावर देण्यात आली नियुक्ती। तब्बल 7 वर्षानंतर आळंदी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक माधव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आस्थापन विभाग प्रमुख मयुरी पाटोदकर यांनी शासन परिपत्रके आणि शासन निर्णयाचा आधार घेऊन प्रस्ताव तयार केला आणि त्यानुसार नियुक्ती प्रक्रिया करण्यात आली पूर्ण। या नियुक्तीमुळे सफाई कामगार कुटुंबांचे जीवनमान आणि आर्थिक स्थैर्य उंचावण्यासाठी लाड पागे समितीच्या उद्दिष्टांना मूर्तरूप झाले प्राप्त। बायकोच्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार करणाऱ्या दाजीवर खेड पोलीस ठाण्यात पास्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। तुझ्या बहिणीला जीवे मारतो अशी धमकी देत बायकोच्या अल्पवयीन बहिणीवर केला अत्याचार। 24 वर्षीय अजय दादाभाऊ गावडे याला पोलिसांनी केली अटक। राजगुरुनगर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात मंगळवारी हजर केले असता न्यायालयाने आरोपी अजय गावडे याला 5 सप्टेंबर पर्यंत सुनावली पोलीस कोठडी। गणेश उत्सवाच्या 7व्या दिवशी सोन पावलांनी आलेल्या गौराईसह घरगुती गणपतींचे उत्साहात विसर्जन। आळंदी, चाकण, राजगुरुनगरसह ग्रामीण भागात विघ्नहर्त्या बाप्पाला भावपूर्ण निरोप। पवित्र भीमा नदीच्या काठावर बाजीराव पेशवे यांच्या सासूरवाडी असलेल्या चास गावात चासकर जोशी कुटुंबियांच्या घरातील गणपतीचे मंगळवारी विधिवत विसर्जन। राजगुरुनगरच्या केदारेश्वर विसर्जन घाटावर 7व्या दिवशी 500हून अधिक गणरायाला भाविकांनी दिला निरोप। पांडुरंग नगरचा राजा गणेश उत्सवाच्या निमित्ताने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 80 भाविकांचा सहभाग। गावडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने बॉडी चेकअप, तज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला आणि मोफत औषधे वाटप। नारायणगाव येथील पद्मश्री मनोहर थुसे नेत्र रुग्णालयातर्फे 90 नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मोफत चष्मे वाटप। चाकण ब्लड बँक तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात 5 महिलांसह 65 दात्यांनी केले रक्तदान। गणेश मंडळाच्या सामाजिक उपक्रमास राजगुरुनगर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अश्विनी पाचारणे, राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष गणेश तिगळे, बापूसाहेब तिगळे, ॲडव्होकेट निलेश आंधळे, सरपंच नरेंद्र वाळुंज, बजरंग दलाचे भीमाशंकर जिल्ह्याचे संयोजक अवधूत चौधरी, पुणे जिल्हा गोरक्षक प्रमुख दीपक गावडे, योगेश पवार, स्वप्नील साळुंखे, राजेश लांडे, समीर वाडेकर, प्रतीक तिगळे आणि पांडुरंग नगर गणेश उत्सव मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित। बजरंग दल खेड ग्रामीण प्रखंडचे सहसंयोजक निशांत तांबे, सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य रुपेश लोखंडे, युवा उद्योजक सचिन लोखंडे, गणेश शिंदे यांनी कार्यक्रमाचे केले संयोजन।
गीझर मधून उकळलेले पाणी घरातील बाथरूम मध्ये साचल्याने त्या पाण्यात पडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या पाईट पाळू येथील 30 वर्षीय अश्विनी केदारी गंभीर जखमी। अभ्यासात हुशार असलेल्या अश्विनी उकळत्या पाण्यात 80% भाजल्याने प्रकृती चिंताजनक। आर्थिक मदतीचे तिच्या नातेवाईकांकडून करण्यात आले आवाहन। अश्विनी केदारी हिच्या उपचारासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, नातेवाईकांची विनंती। मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाची लढाई जिंकल्यानंतर गावगाड्यातील मराठा बांधवांनी आरक्षणाच्या लढाईचा मंगळवारी रात्री केला जल्लोष। अखंड मराठा समाज खेड तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा बांधवांनी फटाके फोडत आरक्षणाच्या विजयाचा उधळला गुलाल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत एकमेकांना भरविले पेढे। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या लढ्यातील विजयी जल्लोष राजगुरुनगर शहरात। आता पाहूयात मागील 24 तासांमध्ये मंडलनिहाय पावसाची नोंद। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।